श्री कुलस्वामिनी रिअल इस्टेट महाराष्ट्र, गोवा, गुजरात येथे उपलब्ध. बंगला, हॉटेल, फ्लॅट, प्लांटेशन याकरिता लागणारी जमीन खरेदी विक्रीबाबत मार्गदर्शन. पत्ता B02 धैर्यशील प्राईड, तळमजला, कुडाळ. संपर्क 9146 35 53 33 किंवा 9422 43 48 34. भाऊ, वर्धा जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य स्थिती आहे. तुम्ही पाहणी करायला आले तातडीने या ठिकाणी, काय सांगणार? तुम्ही पाहणी केलेली आहे या भागाची? आता आम्ही या ठिकाणी पाहणी केली आहे आणि विशेषतः तुम्ही देखील पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात सगळं पावसाचं पाणी आणि चिखल सगळं हे शेतामध्ये तयार झालेलं आहे. आता इथल्या सरपंचांनी वगैरे माहिती दिली की आता दुबार पेरणी झाली होती, ती पण पूर्णपणे खराब झालेली आहे आणि आता शेतीची परिस्थिती अशी आहे की लगेच पेरणी करणं देखील शक्य होणार नाही. खूप त्याच्यावर मशागत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर योग्य मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू. या ठिकाणी आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, सगळ्यांनी ही जी काही व्यथा आहे ती व्यथा मांडलेली आहे आणि आम्ही जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न. अजूनही रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. अजूनपर्यंत ती व्यक्ती लोकांना रेस्क्यू केलेलं नाही. प्रशासनाकडनं गेले 24 तास झालेले असं बोललं जात आहे. काय सांगा? रेस्क्यूचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे. अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये SDRF, NDRF आणि लोकल प्रशासनाने लोकांना रेस्क्यू केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे आपण त्यांना प्रोत्साहनच दिलं पाहिजे, कारण फार डिफिकल्ट परिस्थितीतनं लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि जोपर्यंत शेवटचा व्यक्ती रेस्क्यू होत नाही तोपर्यंत सगळे ऑपरेशन सुरू राहतील. आता जवळजवळ सगळ्या ठिकाणून लोक रेस्क्यू केले. 24 तासापासून मदत पोहोचली आहे. आता एवढा लवकर प्राथमिक अंदाज वगैरे सांगता येणार नाही. एकदा अजूनही काही ठिकाणी पाऊस चाललेला आहे, त्यामुळे सगळी पाहणी केल्यानंतरच या संदर्भातले अंदाज भाऊ, वर्धा जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश्य स्थिती आहे. तुम्ही पाहणी करायला आले तातडीने या ठिकाणी, काय सांगणार? तुम्ही पाहणी केलेली आहे या भागाची? आता आम्ही या ठिकाणी पाहणी केली आहे आणि विशेषतः तुम्ही देखील पाहू शकता खूप मोठ्या प्रमाणात सगळं पावसाचं पाणी आणि चिखल सगळं हे शेतामध्ये तयार झालेलं आहे. आता इथल्या सरपंचांनी वगैरे माहिती दिली की आता दुबार पेरणी झाली होती, ती पण पूर्णपणे खराब झालेली आहे आणि आता शेतीची परिस्थिती अशी आहे की लगेच पेरणी करणं देखील शक्य होणार नाही. खूप त्याच्यावर मशागत करावी लागेल, मेहनत करावी लागेल. त्यामुळे आता ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर योग्य मदत शेतकऱ्याला झाली पाहिजे असा प्रयत्न आम्ही करू. या ठिकाणी आमदार साहेब आहेत, खासदार साहेब आहेत, सगळ्यांनी ही जी काही व्यथा आहे ती व्यथा मांडलेली आहे आणि आम्ही जी काही जास्तीत जास्त मदत करता येईल ती करण्याचा प्रयत्न. अजूनही रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे. अजूनपर्यंत ती व्यक्ती लोकांना रेस्क्यू केलेलं नाही. प्रशासनाकडनं गेले 24 तास झालेले असं बोललं जात आहे. काय सांगा? रेस्क्यूचं काम अतिशय वेगानं चाललेलं आहे. अतिशय डिफिकल्ट परिस्थितीमध्ये SDRF, NDRF आणि लोकल प्रशासनाने लोकांना रेस्क्यू केलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ज्या प्रकारचं रेस्क्यू ऑपरेशन चाललेलं आहे आपण त्यांना प्रोत्साहनच दिलं पाहिजे, कारण फार डिफिकल्ट परिस्थितीतनं लोकांना बाहेर काढलेलं आहे आणि जोपर्यंत शेवटचा व्यक्ती रेस्क्यू होत नाही तोपर्यंत सगळे ऑपरेशन सुरू राहतील. आता जवळजवळ सगळ्या ठिकाणून लोक रेस्क्यू केले. 24 तासापासून मदत पोहोचली आहे. आता एवढा लवकर प्राथमिक अंदाज वगैरे सांगता येणार नाही. एकदा अजूनही काही ठिकाणी पाऊस चाललेला आहे, त्यामुळे सगळी पाहणी केल्यानंतरच या संदर्भातले अंदाज सगळ्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आता काही लोक शाळांमध्ये आहेत, त्यांची नीट व्यवस्था झाली की नाही मी देखील काही ठिकाणी भेट देणार आहे. सगळ्यांची व्यवस्था असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा. तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका.